सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग. सर, या वर्षामध्ये अधिक मास आलेला आहे आणि असं आपण म्हणतो दरवेळेला की अधिक मासामध्ये जावयाला बऱ्यापैकी गोष्टी या दिल्या जातात. दान करण्याचं सुद्धा महत्त्व या काळामध्ये खूप असतं. तर आता या सगळ्या पारंपरिक गोष्टी झालेल्या आहेत. या पारंपरिक गोष्टींना आधुनिकतेची जोड देण्याचं काम आता बऱ्याच अंशी केलं जातं. तर फायनान्शियली किंवा इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने आपण याला कशी जोड देऊ शकतो आधुनिकतेची, याबद्दल आज बोलू. काय विषय छेडलाय हो मॅडम तुम्ही. अधिकस्य अधिकम फलम असं आपण म्हणतो. ओके, म्हणजे हा संस्कृत श्लोक आहे, दिल्याने कमी होत नाही बघा. हो. असं काय म्हणतो आपण. आणि दान देताना म्हणजे जेव्हा मी उजव्या हाताने दान करतोय ते डाव्या हाताला देखील कळलं नाही पाहिजे, अशी देखील एक भावना आहे. सो अधिक मास हा अधिक या शब्दातच त्याचं सगळं काही दडलेलं आहे असं मला वाटतं. म्हणजे आता याची सुरुवात कशी काय, याची हिस्ट्री काय, की वर्षात 12 महिने असतात. ओके, हा एक वेगळा महिना अधिक मास म्हणून येतो, दर 3 वर्षांनी येतो आणि म्हणून तो अधिक असं. आता परंपरा काय चालू आहे किंवा परंपरा काय आहे, तर अधिकात वाण दिलं जातं. वेगवेगळ्या गोष्टी 33 प्रमाणात दिल्या जातात. 33 गोष्टी 33 प्रमाणात दिल्या जातात. ओके, जावयाला वाण लावलं जातं किंवा मुलीला वाण लावलं जातं, भाच्याला वाण लावलं जातं. तर ही रूढी परंपरा आहेच. तर आता ह्याला आधुनिकतेची जोड द्यायची म्हणजे नक्की काय करायचंय, तर ह्या गोष्टी दिल्याच जाव्या, परंपरा रूढी ह्या जपल्या जाव्यात. कारण त्या संस्कृतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणूनच त्या परंपरा ह्या जपल्या जाव्यात. पण त्या जपताना ती परंपरा पुढच्या पिढीलाही स्मरणात राहावी. ओके, त्यांनी कायम त्याची आठवण ठेवावी. असा जर विचार आपल्याला जोपासायचा असेल तर त्याला आधुनिकतेची जोड देणं गरजेचं आहे. श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 9764125533, 9764125533, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवर देखील ऐकू शकता. ही आधुनिकतेची जोड देताना ओके, नव्या गोष्टी अंगीकारणं गरजेचं आहे. म्हणजे नव्या गोष्टी अंगीकारायचं म्हणजे काय करायचंय, तर आपण जेव्हा दान देतोय तर एक प्रकारचं आपण गिफ्ट देतोय. ओके, त्याला गिफ्ट हा शब्द वापरणं संयुक्तिक होणार नाही, पण आपण गिफ्टच्या स्वरूपात ते देतोय, त्या वस्तू देतोय. 33 गोष्टी 33 प्रमाणात देतोय. ओके, सो मग ह्याला जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटशी जोडणार आहोत, ओके, म्हणजे जोडणार आहोत असं जेव्हा मी म्हणतोय, तेव्हा दान देतानाच आपण जर ते दान किंवा देण्याची गोष्ट ही इन्व्हेस्टमेंट फॉर्ममध्ये दिली, म्हणजे समजा SIPचे 33 हप्ते, मग मी छोटी SIP असेल कदाचित, ती 500 रुपये महिन्याची SIP असेल. म्हणजे ज्या वस्तू आपण सगळ्या मिळून देणार आहोत त्याच वस्तूंचं मूल्यमापन करून तेवढी रक्कम जर SIPच्या फॉर्ममध्ये दिली तर कदाचित ते पैसे वाढणार आहेत, ते दान वाढणार आहे, ते कमी होणार नाहीये आणि ते कायम स्मरणात राहणार आहे. ओके, अशी एखादी आपण गोष्ट करू शकतो. जर असं असेल की म्हणजे नुकतंच आमच्या एका क्लायंटच्या मुलीचं लग्न झालं बघा, आणि त्यांनीच येऊन मला हा सल्ला दिला की भूषण, मी ना वाण
म्हणजे अधिक मास जेव्हा येणार आहे तेव्हा म्युच्युअल फंडमध्ये 2 लाख रुपये मुलीच्या नावाने गुंतवणूक करून ते जावयाला आणि मुलीला गिफ्ट करणार आहे. ओके, हे तुम्ही तुमच्या प्रत्येक क्लायंटला सांगा, कारण ते पैसे वाढण्याची गरज आहे आणि ते पैसे त्यांना भविष्यात कामी येणार आहेत, वेगवेगळ्या गोष्टींसाठी कामी येणार आहेत. तर असं का घडू नये, ओके, असं त्याच क्लायंटने मला सल्ला दिला. म्हणूनच आपण हा विषय आज छेडलेला आहे की अधिक मास आलाय आणि मग जावयाला दिले जाणारं दान किंवा भाच्याला दिलं जाणारं दान, अधिक मासातलं दान हे इन्व्हेस्टमेंटच्या स्वरूपात असावं असं मला वाटतं. नक्कीच. तेव्हा श्रोते हो, या अधिक मासामध्ये तुम्ही सुद्धा जर का तुमच्या मुलीला जावयाला वाण देण्याची तयारी करत असाल तर एक उत्तम पर्याय इन्व्हेस्टमेंटचा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तुमच्या समोर आहे आणि त्याच्या योग्य मार्गदर्शनासाठी SIP साठी, SWP साठी किंवा एकरकमी गुंतवणुकीसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 976412 5533, 976412 5533, 9764125533. श्रोते हो, हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवर देखील ऐकू शकता. वाणी सर, जसं आत्ता तुम्ही म्हणालात की 33 SIPचे हफ्ते, ही संकल्पनाच इतकी गोड आहे की खरंच म्हणजे या छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंटमधनं सुद्धा खूप काहीतरी मोठं आपण दुसऱ्याला देऊ शकतो, अमाऊंट छोटी असली तरी सुद्धा किंवा एक रकमी गुंतवली तरी सुद्धा. अजून काय सांगाल तुम्ही? सो बेसिकली कसं आहे मॅडम की आपल्याला म्हणजे दान दिल्याने कमी होत नाही आणि अधिक मासातलं दान हे अधिक आहे, म्हणजे त्याचं पुण्य अधिक लाभतं असं आपण म्हणतो. किंवा त्यात अशीही संकल्पना आहे की ज्या नवरा बायकोला म्हणजे मे बी तो जावई मुलगी असेल किंवा बादचा आणि त्याची बायको असेल तर हा लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे आणि यांना दिलेले दान हे कधीच कमी होत नाही, आपल्याला कधी कमी पडणार नाही दिल्याने. ओके, हा विचार जेव्हा मनात आहे तेव्हा त्याला इन्व्हेस्टमेंटची जोड, कारण तो भाचा भाची किंवा ते जावई आणि मुलगी यांना भविष्यात मोठा पैसा लागणार आहे. यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे किंवा लग्न होऊन 3-4 वर्ष झालेली आहेत, मुलांची उच्च शिक्षण आहेत, त्यांचं रिटायरमेंट प्लॅनिंग आहे, वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे लागणार आहेत आणि मग त्याला जर थोडासा हातभार ह्या वाणातून लागला तर ते वाण आयुष्यभर स्मरणात राहणार आहे. आणि जेव्हा ते स्मरणात राहील तेव्हा ती परंपरा देखील कायम सुरू राहील, कारण ते पुण्य ज्या जोडीने दिलंय त्याला लाभणार आहे, ज्या जोडीला त्यांना आयुष्यभर स्मरणात राहणार आहे आणि एकंदरीतच हे जेव्हा स्मरणात राहील तेव्हा ती परंपरा देखील कंटिन्यू होईल आणि मग त्याचं महत्त्व हे कायम अधोरेखित राहील. म्हणून वाण, अधिक मास आणि इन्व्हेस्टमेंट याची सांगड ही अत्यंत महत्त्वाची आहे. वा, खूप छान विषय आज आपण इथे चर्चा केलेला आहे. आणि श्रोते हो, म्हणूनच या अधिक मासामध्ये तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलीला, जावयाला, भाच्याला किंवा सुनेला अशा पद्धतीचं वाण द्यायचं असेल, दान द्यायचं असेल तर छोट्या छोट्या रकमेच्या SIP तुम्ही सुरू करू शकता. एक रकमी गुंतवणूक सुद्धा तुम्ही त्यांच्या नावाने करू शकता, कारण हीच इन्व्हेस्टमेंट पुढे जाऊन त्यांच्या उपयोगी पडणार आहे. तेव्हा अशा SIP साठी, एक रकमी गुंतवणुकीसाठी किंवा फायनान्शियल प्लॅनिंगसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 976412 5533, 976412 5533, 976412 5533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार मॅडम, नमस्कार श्रोतेहो, पुन्हा भेटूया. धन्यवाद, बाय बाय, गुड डे. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.